नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो होतो अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा किंवा सुंदर शाळा हे जे अभियान आहे त्याची सुरुवात 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या 45 दिवसामध्ये हे अभियान राबवण्यात आलं होतं. संपूर्ण राज्यामध्ये हे अभियान राबवण्यात आलं होतं. सर्व शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता. याची नोंदणी प्रक्रिया जी होती किंवा संपूर्ण जी प्रक्रिया होती तर ती ऑनलाईन पद्धतीने होणार होती. आणि अशा प्रकारे अगदी 45 दिवसामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान पार पडले होते. आणि संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे या अभियानाचा निकाल देखील अगदी फास्ट लागलेला आहे. आज 3 मार्च 2024 रोजी या अभियानाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. त्या संदर्भातलं अपडेट आज आपण बघणार आहोत. दिनांक 3 मार्च 2024 रोजीचं हे शिक्षण आयुक्तालयाचं पत्र आहे. मित्रांनो, प्रति विभागीय आयुक्त, शिक्षणाधिकारी, प्राचार्य या सर्वांना उद्देशून आहे. विषय आहे बघा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या राज्यस्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत. काय आहे संपूर्ण माहिती बघूया. कधी आहे कार्यक्रम बघूया. आपणास कल्पना आहे की राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले असून राज्यातील 1,03,312 शाळांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संवर्धनासाठीचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक कार्यक्रम राज्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आलेले आहे. या संदर्भातील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे राज्य पातळीवरील, विभाग पातळीवरील व राज्याच्या राजधानी मुंबईमधील विजेत्या शाळांसाठीचा पारितोषिक वितरण समारंभ माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री वित्त, माननीय उपमुख्यमंत्री गृह व माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 5 मार्च 2024 रोजी करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देखील सोबत जोडण्यात आलेली आहे. 5 मार्च 2024 म्हणजे मंगळवारी हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर खाली बघूया. तरी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात राज्यस्तरावर, विविध विभाग स्तरावर राज्याच्या राजधानी मुंबईमधील व राज्यातील अ व ब महानगरपालिका क्षेत्रामधील विजेत्या एकूण 66 शाळांच्या पारितोषिक वितरण समारंभास या विजेत्या शाळांमधील प्रत्येकी कमाल 10 व्यक्ती उपस्थित राहू शकतात. जास्तीत जास्त 10 व्यक्ती म्हणजे 66 शाळांचे 10 व्यक्ती 660 व्यक्ती उपस्थित राहू शकतात. कृपया आपण आपल्या स्तरावरून या विजेत्या शाळांना याबाबत सूचित करावे आणि आपणही या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती. माननीय आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्या स्वाक्षरीने हे पत्र आहे. मित्रांनो, खाली यादी जोडलेली आहे. बघूया कुठल्या शाळेला पहिला क्रमांक आलेला आहे. इथे बघा, इथे स्थळ दिलेले खाली. मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 वेळ दुपारी 1 वाजता टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स NCPA नरिमन पॉईंट मुंबई यांच्या इथे हा कार्यक्रम होणार आहे. हे स्थळ आहे. त्यानंतर खाली जे आहे कार्यक्रम पत्रिका आहे. कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे हे थोडक्यात इथे सांगितलेलं आहे. आता खाली आपण जो निकाल आहे तो निकाल बघून घेऊया. इथे बघा, पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पहिल्यांदा आहे स्टेट लेवलवरच्या शाळा कोणत्या आहेत त्या बघूया. पहिली आहे जिल्हा परिषद साखरा, वाशिम जिल्ह्यातील शाळा आहे. त्यानंतर रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेडवली. त्यानंतर ढालेवाडी, सांगली. अशा प्रकारे वाशिम, रायगड आणि सांगली जिल्ह्यातील शाळा राज्य पातळीवर 1 नंबर आलेल्या आहे. ह्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहे. त्यानंतर दुसरा आहे स्टेट लेवल प्रायव्हेट खाजगी शाळा. याच्यामध्ये सुद्धा नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या शाळा दिसून येत आहे. त्यानंतर खाली मुंबई डिव्हिजन. प्रत्येक डिव्हिजनच्या खाली ज्या 6 डिव्हिजन आहे, 6 विभाग आहे, त्या प्रत्येक विभागातील शाळा, मग लोकल बॉडी आणि खाजगी अशा प्रमाणात त्या शाळा दिलेल्या आहेत. हे संपूर्ण शाळा ज्या आहेत त्या तुम्हाला इथे या पत्रामध्ये वाचायला मिळतील.
ज्या 66 शाळा आहेत त्यांच्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्या सर्व शाळांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, हे पत्र तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही या पत्राचे जो आहे तो अभ्यास करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.